माझी जीवन नौका कुठे वाहत जाणार आहे हे माझे मलाच समजेनासे झाले आहे. हा प्रवास कोणत्या मुक्कामापाशी जाऊन थांबणार आहे याचा काहीच अंदाज येत नाही. तुम्हा मित्रांचे प्रेम आणि सदिच्छा यांच्या बळावर या नौकेचे योग्य दिशेने मार्गक्रमण होत राहील असा भरवसा वाटतो. चारूचंद्र गांगुली हा सुभाषचा असाच आणखी एक मित्र. सुभाषने त्याला लिहिले, मी अजून इथल्या लोकांमध्ये फारसा मिसळत नाही. ICSची परीक्षा येत्या ऑगस्टमध्ये आहे. ती झाल्यावर थोडी तरी मोकळीक मिळेल असे वाटते. सुभाष पुढे लिहितो, इथे आल्यापासून बऱ्याच नव्या गोष्टी पाहायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक विचार मनात येतात. साक्षरता प्रसार आणि कामगार संघटना या दोन गोष्टींची आपल्या देशाला नितांत आवश्यकता आहे. याबद्दल माझी आता खात्रीच झाली आहे. शेतकरी, धोबी, चांभार, भंगी असे क्षुद्र आणि हीनदीन समजले जाणारे लोकच अखेरीस आपल्या हिंदुस्थानची प्रगती घडवून आणणार आहेत, असे स्वामी विवेकानंद म्हणत असत. त्यांचे हे प्रतिपादन पूर्णतया खरे आहे. स्वसामर्थ्यासंबंधी जाग असलेल्या लोकसमूहाची शक्ती केवढे विराट कर्तृत्व करून दाखविते हे पाश्चिमात्य जगाने दाखवून दिले आहे. या असामान्य कर्तबगारीचे अगदी ताजे आणि लखलखते उदाहरण म्हणजे आजचा रशिया. जगातले पहिले समाजवादी प्रजासत्ताक प्रस्थापित करण्याची किमया त्या देशाने नुकतीच करून दाखवली आहे. ज्या देशातील जनता संघटित झालेली असते, आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करायला सिद्ध असते, अशा देशालाच आपल्या मनाप्रमाणे स्वतःचा विकास करून घेणे शक्य होते हे मान्य करायला हवे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवार्णिकांचे वर्चस्व ही आता भूतकालीन घटनाच मानायला हवी, असे स्वामीजींनी वर्तमान भारतमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. पाश्चिमात्य जगातले भांडवलदार आणि कारखानदार आपल्या भारतीय परिभाषेनुसार वैश्य ठरतात. युरोपमध्ये या वर्णाची सद्दी आता संपत आली असून त्यांना श्रमिकांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागत आहे. नव्याने उदयाला आलेला इथला मजूर पक्ष म्हणजे आपल्याकडचा क्षुद्र किंवा अस्पृश्य समाज म्हणता येईल. इंग्लंडप्रमाणे हिंदुस्थानालाही आपली श्रमशक्ती संघटित करून कालोचित परिवर्तन घडवून आणता येईल. म्हणून मला असे वाटते की यापुढे सर्व जनतेला साक्षर करणे आणि कारखान्यांमध्ये राबणाऱ्या कामगारांना लढाऊ बनवणे यावर आपण भर द्यायला हवा. तत्वज्ञानाचा विद्यार्थी नवी भाषा बोलू लागला. प्रचलिताची दखल घेणारी. जानकी बाबूंना जे नको होते तेच नेमके घडून येऊ लागले. केम्ब्रिजमधील युनियन सोसायटी म्हणजे एक मुक्त व्यासपीठच म्हटले पाहिजे. तिथे नवनव्या घटनांसंबंधी चर्चा होत, प्रश्नोत्तरे चढत. प्रत्येक जण मोकळेपणाने आपले विचार मांडायचा. साहजिकच शाब्दिक चकमकींना अक्षरशः ऊत येई. वक्ताच्या प्रतिपादनाचे वाभाडे काढायला कोणीही मागे पुढे पाहत नसे. बोलणारा काहीतरी गंभीर प्रकृतीचा असो, श्रोते आपली मिश्किल वृत्ती सोडत नसत. प्रश्नावर प्रश्न विचारणे, एखादी खट्याळ शंका उपस्थित करणे त्यांचे चालू असायचे. काही वक्तेही तितकेच तयार असत. ते तशीच तिखट वा खमंग उत्तरे देऊन प्रश्नकर्त्याला गप्प करीत. अर्थात हे सारे चालू असे सभा संपेपर्यंत. एकदा का कार्यक्रमाचा समारोप झाला की सारा कडवटपणा कुठल्या कुठे विसरून जाई. सुभाष सोसायटीच्या सभांना जाऊ लागला. सर ओस्वाल्ड मोस्ले हे गृहस्थ नंतरच्या काळात श्वेतवर्णीयांच्या वंशश्रेष्ठतेचे कट्टे पुरस्कृते म्हणून बरेच गाजले. पण प्रारंभीच्या काळात त्यांची मते वेगळी होती. जलियानवाला बागेतील नरसंहारावर सोसायटीने एक परिसंवाद आयोजित केला होता. बहुतेक सर्व वक्त्यांनी जनरल डायर याच्या वर्तनाचे समर्थन केले. शेवटी मोस्ले बोलायला उभे राहिले. तेही तसेच बोलतील अशी सुभाषची कल्पना होती, परंतु मोस्ले यांनी हिंदुस्थानातल्या ब्रिटिश नोकरशाहीच्या बेबंद आणि निरंकुश कारभार पद्धतीवर कडक कोरडे ओढले
आपल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले, जालियानवाला बागेतला निरपराध नागरिकांचा रक्तपात म्हणजे गौर काय साम्राज्य सत्तेच्या उर्मट अहंकाराचा उन्मत्त आविष्कारच म्हणायला हवा. या उद्गारांना हिंदी विद्यार्थ्यांनी कडाडून टाळी दिली. सुभाषला तर या प्रसंगापासून इथल्या इंग्रज माणसाची हिंदुस्थानात वावरणाऱ्या इंग्रज माणसांशी तुलना करण्याचा छंदच झडला. प्रेसिडेन्सी कॉलेजमधले प्राध्यापक भारतीय विद्यार्थ्यांना तुच्छ लेखत. उलट इथल्या फिट्झविलियम हॉलमधले अध्यापक 5,000 मैलांवरून आलेल्या या ज्ञानसोपकांची आस्थेने विचारपूस करीत. प्रवासातही हा फरक प्रत्ययाला येई. कलकत्त्यातला ट्राममधून जाताना भारतीय उतारूंना अंग चोरून बसावे लागे, कारण त्यांच्या बाकावर समोरच्या इंग्रज माणसाचे पाय आलेले असत. तो केव्हा अपशब्दांचा उच्चार करील याचा नेम नसे. अधिकार आला की रावाचा अरेराव होतो. इथे वेगळा अनुभव येई. शेजारचा वृद्ध इंग्रज कौतुकाने विचारी, काय शिकायला आला आहात वाटतं? हो, मी BA ला आहे. वाह, छान. आणखी एक जाणवे, इथली माणसे दुसऱ्याबद्दल सहसा अविश्वास दाखवित नाहीत. सुभाषला एक प्रसंग आठवला. त्याला तत्वज्ञानावरचे कोणतेसे पुस्तक हवे होते. बरेच दिवस ते मिळत नव्हते. कॉलेज रोडवरून जाताना सहज त्याला एक दुकानात ते पुस्तक दिसले. सुभाषने पुस्तकाची किंमत पाहिली. पैसे थोडे कमी पडत होते. तो दुकानदाराला म्हणाला, राहिलेले पैसे उद्या आणून दिले तर चालतील का? नाही, तू परत आलाच नाहीस तर मी तुला कुठं शोधायला जाऊ? 4-5 रुपयांसाठी एवढा अविश्वास? सुभाषला नवल वाटले. केम्ब्रिजला आल्यावर तो असाच एकदा पुस्तकांच्या दुकानात गेला. तिथेही असेच घडले. म्हणजे जवळ पैसे थोडे कमी होते. सुभाष बाहेर पडू लागला. दुकानदार आपण होऊन पुढे आला आणि म्हणाला, हे पुस्तक तुला हवं आहे ना? मग घेऊन जा. पुन्हा इकडे येशील तेव्हा राहिलेले पैसे दिले तरी चालेल. तो इंग्रज दुकानदार कशाच्या आधारावर या अपरिचित परदेशी विद्यार्थ्यावर एवढा विश्वास ठेवत होता? विश्वासशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. होते ती नुसती देवघेव. केम्ब्रिजमधले सगळे नोकरचाकर इंग्रज. याचेही सुरुवातीला सुभाषला अप्रूप वाटायचे. एका पत्रात तो लिहितो, एक इंग्रज माणूस माझ्या बुटांना पॉलिश करीत आहे हे पाहताना मोठी मजा वाटते. कलकत्ता आणि केम्ब्रिज सुभाषला सतत फरक जाणवायचा. हेमंत कुमारला त्याने कळविले, इथे सगळेजण कोणत्या ना कोणत्या तरी उद्योगात सतत गळून गेलेले असतात. असे मला आल्यापासून जाणवू लागले आहे. त्या लोकांचा हा अखंड कार्योत्साह पाहून आपण अगदी चकित होऊन जातो. मला वाटतं इथला प्रत्येक माणूस वेळेचे मोल जाणत असावा, नाहीतर सगळी कामे वेळच्या वेळी झाली नसती. वेळ वाया घालवणं इंग्रज माणसाला स्वभावत आवडत नसावं. इथल्या समाज जीवनात एक प्रकारची शिस्त, विशिष्ट प्रकारची पद्धत आढळते. मला विशेष वाटले ते हे की इथे विद्यार्थ्यांसंबंधी प्राध्यापक देखील योग्य ती आदब बाळगून असतात. योग्य ती आदब बाळगून असतात. ही एवढी मोठी नावाजलेली माणसे पण आपल्याशी बरोबरीच्या नात्याने वागतात, बोलतात. याचा अर्थ इंग्रज लोक पूर्णपणे निर्दोष आहेत. इथले सगळे काही चांगलेच आहे असे नव्हे. व्यक्तीत काय किंवा समाजात काय, गुणांप्रमाणे दोषही असायचेच. पण एक गोष्ट खरी की इंग्रजांमध्ये दोषांच्या मानाने गुण कितीतरी अधिक आहेत, आणि ही वस्तुस्थिती आपण खुल्या दिल्याने मान्य करायला हवी. पुढच्या एका पत्रातही सुभाषने या संबंधीच लिहिले. इथल्या लोकांमध्ये काही सद्गुण विशेष तत्वाने वास करीत असल्यामुळेच त्यांनी आपले हे टिचभर राष्ट्र कुठल्या कुठे नेऊन ठेवले आहे. इंग्लंड म्हणजे एक चिमुकले बेट, जगाच्या नकाशावरचा एक लहानसा ठिपका, पण साऱ्या जगाला त्याचा धाक आणि दबदबा वाटतो. याचे एक कारण हे की इंग्रज लोक धाडसी आहेत. सागराच्या सानिध्यामुळे त्यांच्यात ही परिस्थितीवर स्वार होण्याची वृत्ती रुजली असावी.
या लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आशावादी असतो. पण भारतीय माणसे सदैव विचार करतो तो दुःखांचा, संकटाचा. मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे हेच आपल्या मनावर लहानपणापासून बिंबविण्यात येत असते. इंग्रजांचे किंवा पाश्चिमात्य लोकांचे तसे नाहीये. त्यांची नजर प्रथम जाते ती जीवनाच्या आनंदी आणि उत्साही अंगाकडे. इंग्रज लोक स्वतःपेक्षा आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा अधिक विचार करतात असेही जाणवते. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक प्रकारची राष्ट्रीय शिस्त लाभली आहे. सुभाषला स्थूल मानाने जाणवले ते हे, अर्थात भारतीय माणसाचा प्रश्न आला की इंग्रज माणसाचे अंगभूत औदार्य चटकन विरघळून जाते. तेही सुभाषला पाहायला मिळत होते. सुंदरदासच्या बाबतीत जे घडले त्याचा तर सुभाष साक्षीदारच होता. या भारतीय विद्यार्थ्याने केम्ब्रिज विद्यापीठामध्ये टेनिसचे नैपुण्यपद मिळवले होते. आंतरविद्यापीठ स्पर्धेच्या वेळी केम्ब्रिज विद्यापीठाच्या टेनिस संघाचा कर्णधार म्हणून आपली निवड केली जाईल. परंतु इंग्रज विद्यार्थ्यांनी सुंदरदासच्या हाताखाली खेळायला नकार दिला. एक भारतीय विद्यार्थी संघनायक आणि आपण नुसते खेळाडू, ही कल्पना त्यांना सहन होईना आणि या एकाच कारणासाठी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सुंदरदासवर अन्याय केला. कर्णधारपद आपल्या माणसाकडे राहावे म्हणून त्यांनी एका माजी विद्यार्थ्याला या स्पर्धेपुरते मुद्दाम बोलावून घेतले. सुभाष उद्गारला, इंग्रज लोक स्वतःला खिलाडू वृत्तीचे समजतात, पण खेळांच्या बाबतीत देखील त्यांना हा उमेदपणा दाखवता येऊ नये हे या मिजाजखोर लोकांना खरोखरच लाजिरवाणं आहे. या पक्षपाताचा स्वतः सुभाषलाही लवकरच अनुभव आला. विद्यापीठाच्या सूचना फलकावर एक दिवशी परिपत्रक झळकले. ज्या विद्यार्थ्यांना ऑफिसर्स ट्रेनिंग कोअरमध्ये दाखल व्हायचे असेल त्यांनी लवकर नावे नोंदवावीत. प्रत्येक युवकाने आपल्या विद्यार्थी दशेमध्ये थोडे तरी लष्करी शिक्षण घेतले पाहिजे असे सुभाषचे पहिल्यापासून मत होते. अंगावर गणवेश चढला, हातात रायफल आली की वेगळेच स्फुरण येते हे त्याने कलकत्त्याला असताना अनुभवले होते. तिथल्यापेक्षा इथले लष्करी प्रशिक्षण नक्कीच चांगले असणार. 2-4 मित्रांना घेऊन सुभाष नाव नोंदवायला गेला. विभाग प्रमुख सांगू लागला, तुम्हा भारतीय विद्यार्थ्यांना OTC मध्ये प्रवेश द्यायचा किंवा नाही याची आम्हाला इंडिया ऑफिसकडे चौकशी करावी लागेल, कारण हे प्रशिक्षण फक्त इथल्या तरुणांसाठीच आहे. इंडिया ऑफिसनं परवानगी दिली तर आम्ही तुम्हाला नक्कीच प्रवेश देऊ. केम्ब्रिज विद्यापीठाने इंडिया ऑफिसला लिहिले. तिकडून नकार आला. सुभाष त्यासाठी लंडनला गेला. तेव्हा मॉन्टेग्यू भारत मंत्री होते. त्यांना भेटला. त्यांनी बोळवण केली, हे काम उपभारत मंत्र्यांच्या अखत्यारीतलं आहे, तुम्ही त्यांना भेटावं. हे बरं. उपभारत मंत्री लिटन हेही मॉन्टेग्यू यांच्यासारखेच चलाख. स्वतःला वाईटपणा घ्यायला नको म्हणून त्यांनी सांगितले, त्याचं असं आहे की भारतीय विद्यार्थ्यांना OTCत दाखल करून घ्यायला आमचा म्हणजे इंडिया ऑफिसमधल्या कोणाचाही विरोध नाही. या बाबतीत आक्षेप आहे तो आमच्या युद्ध खात्याचा. का? OTC मधलं शिक्षण पुरं करणाऱ्याला लष्करात अधिकारी म्हणून प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. त्यामुळे उद्या तुमच्यापैकी कुणी तसा अर्ज केला तर आमच्या युद्ध खात्याची पंचाईत होईल. नियमाप्रमाणे तुम्हाला नाही म्हणता येणार नाही आणि हो म्हणणंही जमणार नाही, कारण इथं विश्वासाचा प्रश्न येतो. युद्ध खात्याचा विरोध आहे तो मुख्यतः त्यामुळे. आमच्यापैकी कुणीही तशी मागणी करणार नाही असं आम्ही लिहून दिलं तर, कारण इथल्या लष्करात दाखल व्हावं असा आमचा हेतूच नाही. आम्हाला चांगलं पद्धतशीर शिक्षण मिळावं एवढंच काय ते मनात आहे. तसं असेल तर मला त्या लोकांशी बोलावं लागेल. ते काय म्हणतात हे तुम्हाला कळवलं जाईल. सुभाषने वाट पाहिली, पण इंडिया ऑफिसकडून याबाबतीत त्याला नंतर काहीही कळवण्यात आले नाही. सुभाषच्या लक्षात आले, मॉन्टेग्यू काय किंवा आणखी कोणी काय,
त्यांच्या औदार्यावर अवलंबून राहणे भाबडेपणाचे ठरेल. कारण ते जेते आहेत आणि आपण जित्त आहोत. जेते आणि जिते यांच्यामध्ये खरीखुरी जवळीक अशक्यच. हे सारे मोकळेपणाने बोलायचे सुभाषचे हक्क्याचे ठिकाण म्हणजे दिलीप कुमार रॉय. तसे या दोन मित्रांचे स्वभाव दोन टोकांचे, एक विरक्त, दुसरा कलासक्त. दिलीपचा आवाज मुलायम. त्याचे वडील द्विजेंद्रलाल म्हणजे नावाजलेले वंगकवी. दिलीपच्या ओठांवर सतत त्यांची गीते उमटत असायची. मनावर मळब आले की सुभाष दिलीपकडे जाई आणि त्याला आग्रह करी, हे गाणं म्हण, ते म्हण. त्यात द्विजेंद्र बाबूंच्या आर्य गाथेचा हटकून समावेश असे. आर्य जेई स्थाने आज करो विचारण, पवित्र से देश पुण्यमय स्थान, चिलो से एकदा देव लीला भूमि, करो ना तार अपमान. देवलीला भूमीचे हे भावोत्कट जयगान ऐकताना सुभाषची समाधी लागे. तो ध्यानस्थ अवस्थेत बसून राही. डोळ्यातून आसवे ओघळू लागत. दिलीप ही भारावून जायचा. सगळा आसमंत प्रकाशाने, चैतन्याने फुलून आलेला आहे असा भास व्हायचा. त्याच्या कंठातून रवींद्र संगीत झंकारू लागे. जीवन मृत्यू पथेर भृत्य चित्त भावनाहीन. आशय आणि अभिव्यक्ती यांचा दिव्य साक्षात्कार घडू लागला की मध्यरात्र केव्हा उलटून गेली याचे दोघांनाही भान राहत नसे. बोलण्याच्या ओघात दिलीपचा आवाज चढे, त्याचे हातवारे सुरू होत. सुभाष आठवण करून देई, हे आपले कलकत्ता नाही, केम्ब्रिज आहे. भोवतालच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून इथले लोक एकमेकांशी हळू आवाजात बोलतात आणि इतरांनीही हळू आवाजात बोलावं अशी त्यांची अपेक्षा असते. ते खरं आहे, पण इंग्रजांचं आपण प्रत्येक बाबतीत अनुकरण केलं पाहिजे असं नाही. नो नो, बिहेव लाईक अ रोमन वेन यू आर इन रोम. दिलीपला ते पटे, पण नेहमीच जमे असे नाही. जवळ कुठे सहज जायचे असेल तर दिलीप घरगुती पोशाखात बाहेर पडे. कोठेही मांडी घालून बसे. लगेच सुभाष त्याला आठवण करून देई, हे केम्ब्रिज आहे, आपलं कलकत्ता नव्हे. पण एकंदरीत तो मोकळा ढाकळा तर सुभाष लाजरा बुजरा. त्यामुळे ते दोघे जर कुठे गेले तर सुभाषला सांभाळून घेण्याची दिलीपवर पाळी येई. सुभाष फारसे बोलायचाच नाही, विशेषतः तिथे स्त्रिया असल्या तर. इंग्रज माणसांचा आणि त्यांच्या घरच्या मंडळीचा सुभाष संबंधी गैरसमज होई. हा पाहुणा अहमन्य आहे असे ते समजत. पाश्चिमात्य स्त्रियांसंबंधी सुभाषच्या कल्पना विपर्यस्त आहेत हे दिलीपला ठाऊक होते. त्या दूर व्हायला हव्यात या दृष्टीने दिलीप आपल्या परीने प्रयत्न करायचा. त्याच्यामुळेच सुभाषचा तिथल्या अनेक इंग्रज कुटुंबांशी परिचय झाला. सुट्टीच्या दिवशी दिलीप सुभाषला कुठेतरी हमखास घेऊन जाई. लंडनला दिलीपच्या ओळखीचे फ्रेंच दाम्पत्य होते. म्हणजे त्यांनी लग्न केले नव्हते, पण ते नवरा बायकोसारखे राहत. त्यांच्याकडे जाताना दिलीपने ही गोष्ट सुभाषला मुद्दामच सांगितली नाही. तो यायला तयारच झाला नसता. त्या दाम्पत्याला 10 वर्षाची मुलगी होती, मोठी लाघवी. दिलीप बराच वेळ तिच्याशीच बोलत बसायचा. आपोआपच त्याला फ्रेंच बोलायची सवय होई. एके दिवशी त्या मुलीने आईपाशी हट्ट धरला, तू आम्हा तिघांचा फोटो काढ. तिघे म्हणजे ती स्वतः, दिलीप आणि सुभाष. ती या दोघांच्या मध्ये उभी राहिली. लागलीच सुभाष थोडासा दूर सरकला. दिलीपला हसू आवरेना. हे फोटो काढणे केव्हा एकदाचे संपते असे सुभाषला होऊन गेले. या अशा भेटीगाठीमधूनच सुभाषचा मँचेस्टर येथील डॉक्टर धर्मवीर यांच्याबरोबर स्नेह झुळून आला. डॉक्टर धर्मवीर हे गृहस्थ वैद्यकीय शिक्षणासाठी तरुणपणी इंग्लंडला आले आणि तेथेच स्थायिक झाले. डॉक्टर धर्मवीरांची पत्नी इंग्रज होती. तिचे पूर्वाश्रमीचे नाव जैन. लग्नानंतर ती जानकी झाली. डॉक्टरांना 2 मुली, सीता आणि लीला. सुभाष डॉक्टर धर्मवीरांकडे येऊ जाऊ लागला.
हळूहळू पहिला संकोच विरून गेला. जानकी धर्मवीर या सुभाषच्या दीदी झाल्या. या घरातील आपले सुरुवातीचे तुटक वागणे चुकीचे होते हे त्यालाच जाणवले. त्याने ते मोकळेपणाने मान्यही केले. इंग्लंड सोडताना जानकी धर्मवीर यांना लिहिलेल्या पत्रात सुभाषने म्हटले, प्रिय दीदी, माझ्या भेडस्त स्वभावामुळे आणि काहीशा चुकीच्या मतांमुळे तुमच्या घरी वावरत असताना माझ्या हातून निश्चितच अनेक चुका झाल्या असतील. हे आता जाणवते आणि त्याबद्दल वाईटही वाटते. माझे तेव्हाचे अलिप्त वागणे तुम्हाला खटकले असेल. त्यासंबंधी तुम्ही माझ्यापाशी कधीही नाराजी व्यक्त केली नाही, हा तुमचा मोठेपणा. निदान तुमच्या इथे तरी मी मोकळेपणाने वागायला हवे होते, हे मला पटते. माझ्या संकोची स्वभावामुळे मला तुमच्याशी कधी नीटपणे बोलताच आले नाही. हे असे व्हायला नको होते. एकदा सुभाष आणि दिलीप मँचेस्टरला डॉक्टर धर्मवीर यांच्याकडे आले होते. ते लंडनला जायला निघाले तेव्हा स्टेशनवर त्यांना निरोप देण्यासाठी डॉक्टर धर्मवीर यांच्याऐवजी जानकी धर्मवीर आल्या. गाडी सुटताच त्यांनी खिडकीतून चॉकलेटची 2 पाकिटे आत टाकली. सुभाषला इथली विशिष्ट चॉकलेट खूप आवडतात हे त्यांनी लक्षात ठेवले होते. सुभाष गहीवरून म्हणाला, दिलीप, तू नेहमी म्हणतोस ते अशा वेळी फार पटतं. माया करावी तर स्त्रियांनीच, मग ती स्त्री भारतीय असो वा पाश्चिमात्य. म्हणजे तू आता बराच सुधारला आहेस तर. दोघेही खळखळून हसले. 1920चा जुलै महिना उजाडला. ICSच्या परीक्षेला आता अवघे 15 दिवसच राहिले होते. सुभाषला एकदा वाटे आपला अभ्यास पुरा झाला आहे. थोड्या वेळाने मनात येई नाही, अजून बरीच तयारी करायला हवी. आदल्या दिवशी तो लंडनला आला. परीक्षा चांगली महिनाभर चालली. बहुतेक पेपर्स चांगले गेले. संस्कृतचा तेवढा येत असतानाही अर्धा लिहायचा राहून गेला. सुभाषने बाबांना कळविले, या परीक्षेचा निकाल काय लागेल हे मला सांगता येत नाही. एकदा वाटतं आपण पास होऊ, एकदा वाटतं नापास होऊ. म्हणून म्हणतो की तुम्ही माझ्या संबंधी फारशी अपेक्षा करू नये, हेच चांगले. सध्याची उन्हाळ्याची सुट्टी संपली की मी BAच्या अभ्यासाकडे वळणार आहे. ICSच्या परीक्षेनंतर सुभाष काही दिवस लंडनलाच राहिला. 15 सप्टेंबरचा दिवस. गेल्या वर्षी बरोबर याच दिवशी त्याने कलकत्ता सोडले होते. वर्ष कसे गेले हे कळलेच नाही. सुभाष त्यासंबंधीच विचार करीत असताना त्याच्या हातात तार पडली. अभिनंदन, उद्याचा मॉर्निंग पोस्ट पहा. हे अभिनंदन कशासाठी असावे याचा सुभाषला अंदाज आला. त्याला आनंद वाटला आणि आश्चर्यही. दुसऱ्या दिवशी या आश्चर्यात भर पडली. सुभाष केवळ ICSची परीक्षा उत्तीर्ण झाला होता असे नव्हे, तर सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तो चौथा आला होता. सनद घ्यायची एवढेच आता राहिले होते. त्यासाठी 6 महिन्यांचा अवधी होता. मग तो सुभाषचंद्र बोस ICS म्हणून हिंदुस्थानला परत जाऊ शकत होता. हे कळले आणि जानकी बाबू आनंदून गेले. त्यांनी साऱ्या कटकला मिठाई वाटली. कटकहून, कलकत्त्याहून सुभाषवर अभिनंदनपर तारांचा अक्षरशः वर्षाव झाला. सुभाषला कळेना, ICS झालेल्याला लोकांनी इतके का मानावे. खरेच यात अलौकिक असे काय आहे. वडिलांच्या आग्रहाखातर आपण या परीक्षेला बसलो, योगायोगाने उत्तीर्ण झालो, बस आपल्या पुरता हा विषय इथेच संपला. आपल्याला काही सनद घ्यायची नाही. हे सारे खरे, पण ते बाबांना कसे कळवायचे. एकदा का आपला हा विचार त्यांना कळला की त्यांच्या संतापाला सीमा उरणार नाही. त्यापेक्षा आपण नापास झालो असतो तर बरे झाले असते. आपल्यावर माया करणाऱ्यांचा अपेक्षाभंग करण्याची ही अवघड आपत्ती तरी उद्भवली नसती. एकच प्रश्न छळू लागला, बाबांना काय वाटेल. आठवडाभराने सुभाषने शरदला लिहिले, लंडन, 22 सप्टेंबर 1920. प्रिय मेजदादा, तुमची अभिनंदनपर तार पोचली. खूप आनंद झाला. पण खरेच सांगतो, ICS होऊन आपण फार मोठे असे काही साध्य केले आहे अशी माझी स्वतःची मुळीच भावना नाही. अर्थात आपल्या घरच्या दृष्टीने सध्याचा काळ काहीसा आर्थिक
ओढगस्तीचा असताना माझ्या संबंधीच्या या बातमीने तुम्हा सर्वांना, विशेषतः बाबांना अतीव आनंद झाला, हे माझे मोठेच समाधान आहे. या परीक्षेत मी चौथा आलेलो असल्यामुळे सध्या इथे तर दररोज कुठे न कुठेतरी सत्कारासाठी बोलवणे येत असते. लोकांचे माझ्या संबंधीचे हे अगत्य आणि ही अकृत्रिम आपुलकी अनुभवताना मला गुदमरून गेल्यासारखे होते. आणि तरीही आता आपण वरिष्ठ सरकारी अंमलदार होऊ शकतो या कल्पनेने इतरांसारखा मीही आनंदून गेलो आहे असे म्हणता येणार नाही. तुम्हाला माहीत आहे की मनात नसतानाही मला या परीक्षेला बसावे लागले. तिच्यात उत्तीर्ण झालेलो असल्यामुळे तुम्हा सर्वांच्या खुशी खातर मी सरकारी नोकरी करायचे ठरवले, तर मला माझे मन सतत मारावे लागणार आहे. या सनदी नोकरीमध्ये मी प्रविष्ट झालो तर मला भरपूर पगार मिळेल. निवृत्त झाल्यावर आयुष्यभर पेन्शन मिळणार असल्यामुळे शेवटपर्यंत मला कसलीही काळजी करावी लागणार नाही. हे सारे मला ठाऊक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याची कला अवगत केली तर अल्पावधीतच मी कलेक्टरचा कमिशनर होऊन जाईन. आणि माझी बौद्धिक कुवत लक्षात घेता कालांतराने एखाद्या प्रांतिक सरकारचा सेक्रेटरी होणे मला जड जाणार नाही, याचीही मला कल्पना आहे. परंतु प्रश्न असा आहे की भरघोस पगाराची सुरक्षित नोकरी करीत राहणे हे एखाद्याच्या आयुष्याचे सर्वस्व होऊ शकते का? इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये दाखल होणाऱ्यांपुढे सारी भौतिक सुखे एखाद्या आज्ञाधारक अनुचरासारखी अहोरात्र हात जोडून उभी असतात, हे काही खोटे नाही. पण त्यासाठी त्याला आपल्या अंतरात्म्याचा विक्रय करावा लागत नाही का? मला असं वाटते की आपल्या प्रतिज्ञेचा त्याग करून प्रशासन यंत्रणेमधील दुव्यम वा तिय्यम भूमिका पत्करायला तयार होणे म्हणजे आपण स्वतःशी अक्षम्य प्रतारणा करणेच होय. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आज मी आलिशान आयुष्यक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि तरीही मी एका चमत्कारिक चक्रव्यूहामध्ये अडकलोय. घरातल्या इतरांची समजूत पटवणे कठीण आहे, हे मी जाणतो. निदान तुम्ही तरी माझी मनोभूमिका समजावून घ्याल अशी आशा आहे. सरकारी अधिकारी होण्यातल्या फायद्यांच्या बाजूने बरेच बोलता येण्यासारखे आहे, हे मीही मान्य करतो. मुख्य म्हणजे उदरनिर्वाहाची व्यवस्थित आणि खात्रीशीर सोय होणे कोणाच्याही दृष्टीने सर्वात महत्वाचे असते. आणि ही अशी वरच्या हुद्द्याची नोकरी तो मूलभूत प्रश्न फार चांगल्या रीतीने आणि कायमचा सोडविते. परंतु आपण आपले आयुष्य कशा रीतीने व्यतीत करावे यासंबंधी माझे म्हणून काही विचार आहेत. इतरांना ते विक्षिप्त आणि विचित्र वाटतील. हा संभव मी नाकारत नाही. भौतिक सुखांच्या मोहापायी आपण आपल्या त्या विचारांना सोडून द्यावे, त्यांची उपेक्षा करावी अशी माझ्या मनाची ठेवण नाही. त्याला कोण काय करणार? संघर्ष नसेल, अनिश्चितता नसेल, सारे काही बेतशीर आणि आखीवरेखीच असेल तर माणसाच्या आयुष्यात जगावे असे काही उरतच नाही असे मी मानतो. धोका पत्करायचा नसेल तर हे आयुष्य अर्थपूर्ण मानायचे कशासाठी? मेजदादा, अगदी मनापासून सांगतो, मला कोणतीही भौतिक वा ऐहिक आकांक्षा नाही. अशा माणसाने अस्थिरतेला आणि असुरक्षिततेला का घाबरावे? सरकारी नोकरीच्या मोहक बेडीत अडकलेल्या व्यक्तीला आपल्या मायाभूमीची मनाजोगी आणि सर्व शक्तीनिशी सेवा करणे अशक्यच होऊन जाते. वेगळ्या शब्दात सांगायचे तर शासकीय सेवेसंबंधीच्या शर्ती मी स्वीकारल्या की माझी कोणतीही राष्ट्रीय व आत्मिक आस सफल होण्याचा किंचितही संभव नाही. आपल्या कुटुंबाचा तुम्हा सर्वांप्रमाणे मीही एक घटक आहे आणि त्यामुळे मला केवळ माझ्या एकट्याचा विचार करून चालणार नाही याची पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून तर मी माझे मन तुमच्यापाशी बोलवून दाखवित आहे. माझ्याप्रमाणे तुम्हालाही ICSची इतरांसारखी मातबर्री वाटत असेल अशी मला खात्री आहे. पण आपल्या बाबांचे काय? मी ICSची सनद स्वीकारणार नाही हे कळले की त्यांचा संताप पराकोटीला जाईल. त्यांनी आता वयाची 60 गाठलेली असल्यामुळे आपल्या सर्व मुलांनी शक्य तितक्या लवकर मार्गाला लागावे आणि प्रपंचाच्या व्यापातून आपल्याला मोकळे करावे अशी त्यांची अपेक्षा असणे अगदी स्वाभाविक आहे. बाबांसंबंधी माझ्या अंतःकरणात वसत असलेला आदर आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर मला केवळ माझा विचार करून चालणार नाही. हे जितके खरे आहे तितकेच हेही स्पष्ट आहे की सरकारी नोकरी स्वीकारायची की नाही हे माझ्यावर सोपवण्यात आले तर मी ICS मध्ये कधीही जाणार नाही. यावर तुम्ही मला असे
सुचवाल की सरकारी नोकरीत प्रविष्ट व्हायला मी सुरुवातीलाच नकार देण्याऐवजी प्रथम ती स्वीकारावी आणि आपल्या मनासारखे आयुष्य व्यतीत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. समजा मी तसे करायचे